ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। काही आयपीएस अधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार अर्थात महाविकास आघाडीची सत्ता उलटवून लावण्याचा प्रयत्न केला होता असा धक्कादायक गौप्यस्फोट दुसरं तिसरं कोणी नाही तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय। लोकमत ऑनलाईनच्या ग्राउंड झिरो कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये अनिल देशमुखांनी हा गौप्यस्फोट केलाय। 4 ते 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले, त्यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आलं अशी माहिती समोर आल्याचं वृत्त लोकमतने प्रसिद्ध केलंय। अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत रश्मी पुराणिक। रश्मी, खुद्द गृहमंत्र्यांनी असा दावा करणं हे फार खळबळजनक आहे। गृहमंत्र्यांचा हा दावा आणि काही दिवसांपूर्वी केल्या गेलेल्या बदल्या यांचा काही परस्पर संबंध आहे का? नक्कीच ही चर्चा खरं तर राजकीय वर्तुळात होतच असते। हे सरकार पडणार आहे त्याचे वेगवेगळे मुहूर्त हे नेहमीच राजकीय वर्तुळात ह्याची चर्चा होत असते। मार्चमध्ये हे सरकार पडणार, ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये अशी ही चर्चा नेहमीच होत असते। आणि आता दसूर खुद्द गृहमंत्र्यांनीच एका मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे की काही आयपीएस अधिकाऱ्यांनी जे आहे सरकार पाडण्याचं एक त्यांनी प्लॅन केला होता, परंतु वेळीच या सरकारमधील महत्त्वाचे जे नेते आहेत त्यांना या संदर्भात माहिती आली होती आणि त्यानंतर गोष्टी ज्या आहेत त्या आटोक्यात करण्यात आलेल्या आहेत। लोकमतची जी बातमी आहे त्यानुसार एक वरिष्ठ महिला अधिकारी आहे आणि त्यांच्याबरोबर इतर काही आयपीएस अधिकारी होते, जे आमदार होते, त्यांच्यावर कुठेतरी दबाव टाकण्यात आला होता की तुमची प्रकरणं, तुमची फाईल्स ज्या आहेत त्या आमच्याकडे आहेत, तुम्ही राजीनामा द्या, असा देखील दबाव टाकण्यात आला होता। आणि त्यामुळेच या पोलीस भरतीमध्ये जर आपण बघितलं काही जण जे आहेत त्यांना महत्त्वाच्या पोस्टिंगपासून लांब केलेलं आहे, हे देखील तितकंच खरं आहे। असं असलं तरी गेल्या सरकार काळामधील जे आयपीएस अधिकाऱ्यांना काही पोस्टिंग होत्या त्यांना ह्या वेळेला देखील पोस्टिंग मिळालेल्या आहेत। त्यामुळे पोलीस भरती त्यामुळे आता जेव्हा पोलिसांच्या बदल्या झाल्या त्यामध्ये काही ह्याचं थोडंफार रिफ्लेक्शन दिसून आलेलं आहे। विशेषतः हे जे 4-5 आयपीएस अधिकारी असतील आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी महिलेचा जो उल्लेख आहे त्यांना कुठेतरी साईड पोस्टिंग दिलेल्या आहेत आणि याचा उल्लेख या लोकमतच्या बातमीमध्ये देखील आलेला आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात खरं तर हे सरकार आल्यापासून जी चर्चा आहे की हे सरकार पडणार आहे आणि त्याचे वेगवेगळे मुहूर्त सांगितले जातात आणि कुठेतरी अनिल देशमुख जे गृहमंत्री आहेत त्यांनीच यावर शिक्कामोर्तब केलेला आहे की असे प्रयत्न हे झाले होते आणि त्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश होता असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। रश्मी, कोणत्या आयपीएस अधिकाऱ्याचा नामोल्लेख झालाय गृहमंत्र्यांकडून? प्रज्ञा, अशा पद्धतीने कोणत्याच आयपीएस अधिकाऱ्यांचा उल्लेख झालेला नाहीये आणि कोणतेही मंत्री ऑन रेकॉर्ड अशा पद्धतीने उल्लेख देखील करत नाहीयेत। त्यामुळे खरं तर जेव्हा याबद्दल गृहमंत्री स्वतःच बोलते तेव्हाच ते स्पष्ट करू शकतील की नेमकी त्यांचा रोख कोणाकडे होता, कोणते अधिकारी असे होते ज्यांनी अशा पद्धतीने सरकार पाडण्याचे प्रयत्न केले होते किंवा आमदारांना फोन केले होते, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता। ह्याबाबत संबंधित जे मंत्री किंवा नेते आहेत तेच याबाबत अधिक प्रकाश टाकू शकतील, परंतु त्यांनी कोणतीही नावं घेतलेली नाहीयेत अशा अधिकाऱ्यांबाबत। प्रज्ञा, रश्मी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। 4 ते 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचे प्रयत्न केले, त्यामध्ये एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यामध्ये हस्तक्षेप केला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये या सगळ्या प्रकरणावरती चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आलं अशी माहिती समोर आल्याचं वृत्त लोकमतने प्रसिद्ध केलंय। त्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय, मोठा दावा केलाय की काही आयपीएस अधिकाऱ्यांकडून महाविकास आघाडीचं सरकार उलथवून पाडण्याचे प्रयत्न सुरू होते आणि त्यामुळे हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आल्याचं सुद्धा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख या सगळ्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये सविस्तर चर्चा केली आणि हे प्रकरण हातावेगळं केलं अशी माहिती गृहमंत्री यांनी दिली आहे।
लोकमतचे सहसंपादक अतुल कुलकर्णी ज्यांनी गृहमंत्र्यांची ही मुलाखत घेतली होती ते सध्या आपल्या सोबत आहेत. अतुलजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. खरं तर गृहमंत्र्यांनी मोठा आरोप केलाय तुमच्या व्यासपीठावरून. काय म्हटलं होतं गृहमंत्र्यांनी नेमकं? गृहमंत्र्यांनी मी त्यांना प्रश्न असा विचारला होता की काही IPS अधिकाऱ्यांनी हे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले आहेत, हे खरं आहे का? आणि जर खरं असेल तर याच्यात नेमकं काय घडलं, कशा पद्धतीने तुम्ही हे सगळी सिच्युएशन हँडल केली? त्यावर त्यांचं म्हणणं असं होतं की मला आता याच्यावर ओपन व्यासपीठावर जास्त बोलता येणार नाही, पण काही गोष्टी झाल्या आणि काही अधिकारी चांगले आहेत, काही अधिकारी राजकारण्यांच्या नादी लागतात, अशा पद्धतीचं त्यांनी मुलाखतीत सांगितलं. पण हा प्रश्न जेव्हा मी विचारला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता आणि जे काही त्यांचं त्या प्रश्नाला उत्तर देतानाची जी स्थिती होती ती अस्वस्थ करणारी होती, हे नक्की. अतुलजी, सरकार पाडण्याचा हा प्रयत्न नेमका कोणत्या कालावधीमध्ये झाला या संदर्भात काही तपशील त्यांनी दिले का? त्याबद्दल फार मला काही बोलायचं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पण जी माहिती होती की शरद पवारांनी काही अधिकाऱ्यांची नावं दिली होती आणि या अधिकाऱ्यांना तुम्ही बाजूला केलं पाहिजे जेणेकरून हे सरकार स्मूथली चालेल. काही अधिकाऱ्यांनी रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या प्रकरणाचा देखील वेगळ्या पद्धतीने उपयोग करून घेतला. पुन्हा तेच अधिकारी सरकारमध्ये आम्ही कसे सरकारच्या बाजूने आहोत असं दाखवायचा प्रयत्न करत होते. एकूणच IPS अधिकाऱ्यांमधली लॉबी आणि त्याच्यातून जे काही घडलं ते यात समोर आलेलं आहे. आणि ज्या नुकत्याच बदल्या झाल्या त्या बदल्यांमध्ये देखील कुठेतरी याचे पडसाद दिसत आहेत. काही अधिकाऱ्यांना बाजूला ठेवले गेले, काही अधिकाऱ्यांना वेटिंग फॉर पोस्टिंग आहे. त्यामुळे जे काही समोर दिसतंय तेवढं सरळ सोपं नाहीये. बरोबर. अतुलजी, त्यांनी एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्यांकडे सुद्धा अंगुली निर्देश केलेला आहे. त्यांच्याविषयी काही वक्तव्य केलं का गृहमंत्र्यांनी? नाही, त्याविषयी ते काही बोलले नाहीत. मात्र त्यांचं म्हणणं एकच होतं की मला या विषयावर जास्त ओपनली बोलायचं नाही. याचा अर्थ कुठेतरी जे काही घडलंय ते त्यांनी ऍडमिट केलेलं आहे आणि त्या मुलाखतीत तुम्ही बघू शकाल की ते कशा पद्धतीने ते रिॲक्ट झालेत या प्रश्नावर. पवारांनी हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटवलं असं म्हटलेलं आहे गृहमंत्र्यांनी. पवारांनी नेमका काय हस्तक्षेप केला होता या सगळ्यामध्ये, त्या संदर्भात काही सांगितलं त्यांनी? पवारांनी म्हणजे असं स्पेसिफिक त्यांनी नाही, पण शरद पवार, बाळासाहेब थोरात, मुख्यमंत्री स्वतः उद्धव ठाकरे, अनिल देशमुख यांची एक बैठक मध्यंतरी झाली होती. त्या बैठकीत याच्यावर सखोल चर्चा झाली. माझी जी माहिती आहे त्याच्यात अशी आहे की पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे PIच्या बदलीसाठी सुद्धा त्या बैठकीमध्ये एक अर्धा तास चर्चा झाली, 2-2.5 तास ती बैठक झाली. पण एकूणच पोलीस दल आणि त्याचा राजकारणावर होणारा हस्तक्षेप आणि तो आपण किती करून घ्यायचा आणि करू द्यायचा तर कसा करू द्यायचा या विषयावर जवळपास 3 तास त्या बैठकीत चर्चा झाली. ही बैठक वर्षावर झाली होती, एवढं नक्की आहे. अतुलजी, आणखी एक प्रश्न विचारते की राज्य सरकार आणि पोलीस असा संघर्ष आता पुन्हा एकदा उभा राहताना दिसतोय या सगळ्या चित्रातून? ज्या पद्धतीने आता बदल्या झाल्या आहेत आणि पहिल्यांदा मुंबईमध्ये आपण बघितलं तर 6 ते 7 मराठी अधिकारी पहिल्यांदा मुंबईत आलेले आहेत. ज्या पद्धतीने या बदल्या झाल्यात त्याच्यावरून मला वाटत नाही आता हा संघर्ष फार काही वाढेल. पण एवढं नक्की आहे की महाराष्ट्रात असा प्रयत्न म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांकडून एखाद्या सरकारला हलवणं किंवा शेक करणं असं पहिल्यांदा घडलंय, हे मात्र नक्की. अतुलजी, अगदी शेवटचा प्रश्न विचारते की काही दिवसांपूर्वी झालेल्या ज्या बदल्या होत्या IPS अधिकाऱ्यांच्या, तोच हा सगळं प्रकरण मार्गी लावण्यावरचा तोडगा होता का? तेच पाऊल उचललं गेलं होतं का? असं 100% म्हणता येईल. तुम्ही जे म्हणताय त्यात तथ्य आहे की ज्या काही बदल्या झाल्या त्या बदल्यांमागे ही देखील एक पार्श्वभूमी होती. कारण त्या बदल्या करताना पोलीस महासंचालकांनी सांगितलं होतं काही वेगळं, झाल्या बदल्या वेगळ्या, नंतर गणपतीनंतर बदल्या करू असं सांगण्यात आलं. गणपतीनंतर त्या बदल्या झाल्या. पण एकूणच कुठेतरी या सगळ्या नाट्याचे पडसाद त्या बदल्यांमध्ये उमटलेले असतील असं म्हणायला 100% वाव आहे. अतुलजी, धन्यवाद. आपण एबीपी माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.